जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने या पुस्तकातील आज 7 जुलैचं प्रवचन सुरू करण्याआधी जसं आपण सगळं सुखदुःख रामाला सांगा, महाराजांना सांगा असं आपल्या प्रत्येक प्रवचनात सांगितलं जातं, तसं माझी महाराजांना रामाचरणी माझी एक प्रार्थना आहे की काही दिवसापूर्वी जून महिन्याच्या शेवटाला मी आणि माझे विद्यार्थी शाळेमध्ये देवाचं गाणं म्हणत होतो की पाऊस आला पाहिजे, कारण अजिबात पाऊस आला नाही जून महिन्यामध्ये आणि खूपच सगळीकडे म्हणजे पाणी मिळेल की नाही प्यायला अशी स्थिती निर्माण झाली. पण आता अशी स्थिती निर्माण झाली आहे की जगायचं कसं. गेले 3 दिवस म्हणजे घराबाहेर पडणं काय, बाहेरच्या गोष्टी मागवणं, साधं दूध घेऊन येणंसुद्धा शक्य होत नाही आहे. म्हणजे जसं काही लॉकडाऊन असल्यासारखी परिस्थिती पावसाने निर्माण केली आहे. पूर्ण महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. मी असं म्हणत नाही की आमच्याचकडे प्रॉब्लेम आहे, पूर्ण महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. तर महाराजांच्या आणि रामाचरणी प्रार्थना करते की देवा थांबव हे. आता अनेक लोकांचं जीवन संकटात आहे, नोकरी संकटात आहे आणि सगळ्यांचं भलं कर, सगळ्यांचं चांगलं होऊ दे. आणि हा पावसाचा अतिरेक, पाऊस हा हवाच पण अतिरेक नको देवा. सगळ्यांची काळजी घे रामा, सगळ्यांची काळजी घे महाराज, काळजी घ्या. जय श्रीराम. प्रवचनाला सुरुवात करूया. मूल होऊन भगवंतापाशी जावे. या जगात कर्माशिवाय कोण राहतो, पण कर्म यथासांग होत नाही. याचे कारण आपण कर्म कशा करता करतो याची जाणीवच होत नाही आपल्याला. अधिष्ठानाशिवाय कर्म साधत नाही. मालक पाठीशी असला की कर्म करण्याला जोर येतो. काही चांगली कर्ममार्गी माणसे भक्तिमार्गी लोकांना नावे ठेवतात. भक्तिभावाने जो राहतो तो दुसऱ्याला नावे ठेवीत नाही. मी कोण आहे हे जाणायला ज्ञान आणि भक्ती लागतेच. तसेच ब्रह्म सत्य जगत मिथ्या म्हटले तर त्याचा अनुभव येण्यासाठी कर्म करावेच लागते. उपासना भगवंताला ओळखून करावी. लहान मूल आईकडे डोळे करून मुकाट्याने दूध पिते, त्याप्रमाणे समर्थांसारख्यांनी जे सांगितले ते आपण निमूटपणे करावे. डोळे मिटून जितके जमेल जितके काम होईल आणि जे अंधश्रद्धेने होईल ते अभिमानाने ज्ञानाने डोळे उघडे ठेवून होणार नाही. म्हणजे अभिमान आणि अंधश्रद्धा यापेक्षाही श्रद्धा आणि डोळे मिटून देवावर जर विश्वास ठेवला तर काम होईल. मूल होऊन भगवंताला ओळखावे. याला अडचण एकच असते, ते म्हणजे माझे शहाणपण आड येते. भक्त मुलांसारखे वागतात म्हणून त्यांचे लाड देव पुरवतो. कोणी असे म्हणतील की भगवंताची आणि आमची ओळख नाही तर त्याची आम्ही कशी काय पूजा करावी, त्याला ओळखल्याशिवाय मी भजन करणार नाही, हे म्हणणे वेडेपणाचेच आहे. भगवंताला पुष्कळ मार्गांनी ओळखता येईल. पांडुरंगाकडे जाण्यासाठी काही मार्ग आधी आक्रमणे जरुरी आहे. म्हणजे पांडुरंगाकडे जाण्यासाठी काही मार्ग आपल्याला घेणं जरुरी आहे. संतांनी अखंड जागृत राहण्याचा मार्ग सांगितला, तो असा की देहाने प्रपंच करा आणि मन भगवंताकडे ठेवा. मन भगवंताच्याच ठिकाणी स्थिर झाल्याशिवाय इतर काहीही करून उपयोग नाही. ध्येय सत्य असल्याखेरीज चित्ताची स्थिरता होत नाही. पण सत्य अशा ध्येयावर अगोदर पूर्ण श्रद्धा पाहिजे. प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे तशी परमार्थात श्रद्धेची गरज आहे. देव माझा आहे असे म्हणण्याऐवजी मी देवाचा आहे असे म्हणावे, म्हणजे श्रद्धा उत्पन्न होते. समुद्राचा तरंग असतो, तरंगाचा समुद्र असतो असे नव्हे. साधनात निश्चितपणा असेल तर त्यात समाधान आहे. म्हणून साधन श्रद्धेने करीत जावे. जशी श्रद्धा तशी फळे. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावे.
प्रपंचात कधीच धीर सोडू नये. ज्याप्रमाणे मुंग्यांची राणी जागेवरून हलवली की तिच्या मागे जाणाऱ्या हजारो मुंग्या तिच्याबरोबर नाहीशा होतात, त्याप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली की आपल्या मनात उठणारे हजारो संकल्प नाहीसे होतात आणि या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. असे आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळते ते खरे भगवंताचे दर्शन होय. भक्ती मार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे. प्रपंचाकडचे प्रेम भगवंताकडे वळवले की भक्ती करता येते. ब्रह्म सत्य जगत मिथ्या, ये जब तक हम लोग मान नहीं लेते तब तक हमारा ये भक्ति मार्ग और हमारी ये पूजा अधूरी है. इस प्रवचन में कहा गया है कि एक बच्चे की तरह, बच्चा कैसे माँ की तरफ देखता रहता है और माँ की हर बात सुनता है, सेम हमने भी भगवान को एक बच्चे के भाव से देखना चाहिए. हमने ऐसा नहीं बोलना चाहिए कि राम मेरा है, हमने ये बोलना चाहिए कि मैं राम का हूँ. तो जब ये अनन्य भाव हमारे अंदर आ जाएगा तो हम लोग कर्तव्य मात्र हमारा संसार करते हुए खुश रहकर हमारा परमार्थ मार्ग नामस्मरण करते जाएंगे. और जब तक हमारे मन में मतलब एक परमार्थ की स्थिरता, मतलब शांति या समाधान नहीं आ जाता, तब तक हम लोग इधर उधर भटकते रहेंगे. किसी ने ये बोला तो ये क्यों, लोग बोलेंगे हमने तो भगवान को देखा ही नहीं, हमारी तो उसके साथ पहचान ही नहीं है, हम लोग क्यों भगवान का करें. तो ये मूर्खता है. इस जन्म में आपने मतलब किसने आपको लाया, क्या लाया, पहले इसको ढूंढिए. अगर भगवान और हमारे बीच में कुछ अगर क्या बोलते हैं उसको ऑब्स्टैकल है तो वो है हमारा ज़्यादा बुद्धिवान होना या हमारा ज़्यादा स्वार्थी होना, अपने आप को कुछ स्पेशल समझना. ये भगवान के भक्ति के बीच में आने वाला सबसे बड़ा ऑब्स्टैकल है. तो अगर इसे हम छोड़ सकते हैं तो बेटर है. और हमारे संसार का नियम है कि आप अगर प्यार भगवान से करो तो भगवान भी आपको बच्चे की तरह प्यार करेगा. और आज इस प्रवचन के पहले मैंने महाराज और राम जी से प्रेयर किया है कि पूरा महाराष्ट्र हमारे पानी के नीचे आ रहा है और अति वर्षा होने के कारण सभी काम हमारे रुक गए हैं. तो महाराज और राम को हम लोग सब मिलकर प्रार्थना करते हैं कि सभी का भला कीजिए, सभी का अच्छा कीजिए और ये अतिवृष्टि अति बारिश को रोक दीजिए. जितना आवश्यक उतना पानी हमें मिले, बस इतनी हमारी आपसे अपेक्षा है. क्योंकि आप ही ने हमको कहा है कि अपना सुख दुख हम आपको ही बता सकते हैं. आप ही पालनहार हो, तो आप ही को हमें इससे बाहर निकालना पड़ेगा. श्री राम जय जय राम. 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 जय श्री राम.